झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे जिल्ह्यातील साक्री येथे नाशिक शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 82 किलो डोडा जप्त केलाय. या कारवाईत रोख रक्कम, वजन काटा आणि चारचाकी वाहनासह एकूण 12,33,960 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. नाशिक शहरात सुरू असलेल्या अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांची तपासाची सूत्रे थेट राजस्थानपर्यंत गेली होती. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे साक्रीतील संशयिताचा माग काढण्यात आला. दरम्यान साक्री तालुक्यातील कोंडाईबारी परिसरात सम्राट हॉटेल जवळ पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने साक्रीतील सुयोग कॉलनीतील एका घरात डोडा लपवून ठेवल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकत साठवलेला माल जप्त केला. या प्रकरणी तिघांविरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नाशिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.